एक साधी भोळी महाराष्ट्रीयन गर्ल आहे पण असं तू सगळ्या म्हणते. बोल्ड पोरी तशाच असतात. ते ऍक्च्युली फक्त मिथ आहे, जस्ट अ फसाड के ओ ती बोल्ड आहे तर ती अशी असणार ती तशी असणार. पण हे फक्त प्री कन्सिप्ट नोशन आहे. पहिला मी खूप अंडर कॉन्फिडंट होती, खूप शाय होती, खूप रिझर्व्ड होती. मला ट्रॉफी भेटेन किंवा मी विनर असणार. आणि मला गेम पण एवढा माहीत नव्हता कारण मी खूप रॉ होती त्यावेळेस. ॲक्च्युली ट्रोलिंग बिग बॉसमध्ये वेगळं असते. एक आतमध्ये बिग बॉस असतो आणि एक बाहेर बिग बॉस Yes. असतो. तुमच्या कधी कधी अँटी कॅम्पेन पण चालते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. खरं तर आज माझ्यासोबत अशी एक अभिनेत्री आहे जी तिच्या हॉटनेसने सोशल मीडियावर सगळ्यांना घायाळ करते. तर ती कोण आहे? ती म्हणजे सोनाली राऊते. सोनाली, कशी आहेस? थँक्यू व्हेरी मच. खूप छान इंट्रोडक्शन होतं आणि मी खूप खूप छान आहे. पण एक असतं ना की प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की जेव्हा या फील्डमध्ये येतो तेव्हा आपण एक रियालिटी शो करावा, आणि करेक्ट. तो याआधी केला. मला सांग की जेव्हा आपण एखादा रियालिटी शो घेतो आणि त्यात जातो त्यानंतर असं होतं की आपल्यात खूप चेंजेस होतात. हो. जेव्हा तू बिग बॉस मध्ये गेली होतीस, हिंदी बिग बॉस 8 केलेलं, एजमध्ये. सो तिथे होतीस आणि त्यानंतर काय शिकून आलीस आणि असं वाटलं की ही गोष्ट माझ्यातली हरवली आणि ही गोष्ट मी घेऊन आली? आय थिंक पहिला मी खूप अंडर कॉन्फिडंट होती, खूप शाय होती, खूप रिझर्व्ड होती आणि मला थोडं आपले जे थॉट्स होते ते एक्सप्रेस करायला थोडी मी मागे राहायची. आणि मी एवढी म्हणजे बोलायची नाही. पण आता आय थिंक ऑफकोर्स विथ एज आणि विथ द एक्सपोजर आता मी माझे थॉट्स, ओपिनियन सगळं मी आता बोलते आणि आय थिंक कॉन्फिडन्स आता थोडा वेगळा आहे. इट्स अ व्हेरी गुड कॉन्फिडन्स. येस, पण सोनाली मुळात कशी आहे? म्हणजे असं विचारलं की आम्ही सोशल मीडियावर वेगळी सोनालीला बघितलंय किंवा हिंदी चित्रपटात वेगळ्या सोनालीला बघितलंय. तिने एक मराठी गाणं केलंय, मी कोल्हापूरची, त्यात एक वेगळी सोनाली होती. पण सोनालीचा स्वभाव कसा आहे नेमका? सोनाली ॲक्च्युली मी तर हेच बोलू शकते की मी खूप शांत आहे, मी खूप सिंपल आहे, खूप स्वीट आहे. पण मला माहित नाही लोक का म्हणजे एक टॅग देतात की बोल्ड आहे. जी मी आहे, मी बोल्ड पण आहे, स्ट्रॉंग पण आहे. पण मी एक बॅलन्स पर्सन आहे. पर्सनॅलिटी वाईज पण खूप बॅलन्स आहे आणि एंटरटेन फॅक्टरमध्ये खूप पुढे आहे. आय थिंक मी एवढं बोलू शकते. येस, पण बिग बॉसचे जेव्हा सीझन पाहिलेच असशील तू किंवा बिग बॉस केल्यावर असं एक असतं ना की ही स्पर्धक आपल्या बरोबरीची आहे आणि असं मला खेळायला आवडेल, अशी कोण वाटते तुला? आय थिंक आधीचे म्हणजे बिग बॉस मराठी की हिंदी? कोणतेही. मला ॲक्च्युली कोणाबरोबर कॉम्पिटिशनमध्ये यायचं नाही आहे. माझे फेवरेट्स राहिले आहे. Yes. मला गौहर खान खूप आवडलेली तिच्या सीझनमध्ये आणि ती विनर पण होती. तर मला गौहर खूप आवडलेली. मग आणखीन कोण होते? मला राखी सावंत खूप आवडते. आय थिंक राखी तर फुल एंटरटेनमेंट, एकदम फुल धमाका आहे आणि ती मराठी बिग बॉसमध्ये पण येऊन गेलं आहे. तर मला एक राखी पण फार आवडते. सो या फन एलिमेंट, एंटरटेनमेंट व्हॅल्यूच्या हिशोबाने राखी. अँड व्हेन इट कम्स टू कॉम्पिटिशन, बोल्ड ओपिनियन आणि जे आपलं मत आहे ते मांडायचं, ते आय थिंक गौहर खान. हो. मला सांग, अशा 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्याशिवाय ओ तू माय राहू गॉड! शकत नाही? हे मला सांगायचं नाहीये ना तर चॅनल ते पाठवणार नाही आतमध्ये. आय थिंक थोडं जेवण हेल्दी पाहिजे कारण आम्ही डाएटवर असतो. तर मला प्रॉपर म्हणजे मला ब्रेकफास्टची खूप सवय आहे की मला उठल्यानंतर मला अर्ध्या तासात ब्रेकफास्ट पाहिजे. आय थिंक ते एक मला प्रॉब्लेम आहे. नंतर टास्कमध्ये जे लोकं खूप अग्रेसिव्ह होतात आणि खूप लागतं पण आणि सगळ्यांना प्रूव्ह करायचं असते, "ओह दे आर द बेस्ट" आणि त्या लोकांनी टास्क खूप चांगला केलाय. एक ते थोडंसं मेंटेन केलं पाहिजे. आणि तिसरं गोष्ट आय थिंक थोडं आरडाओरडा तो थोडा कमी पाहिजे. आणि सॉरी थोडा फेक फाईट्स आय थिंक ते कमी असलं पाहिजे. म्हणजे असं वाटतं की फेक फाईट्स खूप होतात त्या घरात. हां, खूप लोकं ॲक्टिंग करतात. जिथे करायचं तिथे करत नाही आणि इथे करतात. पण अशा लोकांसोबत तू कशा पद्धतीने टॅकल करणार आहेस? आय थिंक मी जास्त डोकं नाही लावणार आहे. कारण ते कळण्यात येते कोण फेक करते. तर कोण फेक असेल तर त्याला तसाच जवाब भेटणार. फेकला फेकच जवाब भेटणार आणि मी एवढं सिरियसली घेणार नाही त्यांना. म्हणजे मला आतापर्यंत तुझ्यासोबत इथे गप्पा मारून कळालंय की तू तोडीस तोडे. समोरचं माझ्याशी जसं वागणार तसं मी त्याच्याशी हां, वागणार. पण तेच असते ना ॲक्शन रिॲक्शन. मला सांग, आता बोललीस की राशन, आणि तिथे राशनहून खूप खूप भांडणं होतात कारण की ॲब्सोल्युटली. असं असतं की
कमी प्रमाणात दिलं जातं हो. आणि तुम्ही सगळे जास्त असता. मला सांग त्या बाबतीत तू कशी आहेस? म्हणजे शेअरिंग आहेस की नाही? ह्याला घेऊन, या गोष्टीला घेऊन मी खूप पर्टिक्युलर आहे. मी थोडी शेअरिंग आणि केअरिंग आहे, पण आय थिंक काही गोष्टी पाहिजे. आय थिंक ते रॅशनिंगचं मला माहिती आहे, ते लोकं रॅशन कापतात, कारण त्यांना टास्क ते करायला लावतात आणि मला वाटते आय थिंक यावर्षी पण ते लोकं टास्कच करायला लावणार आहे आणि मग आय थिंक त्यावेळेस ॲक्चुअल ड्रामा सुरू होतो आणि खाण्यावर तर एवढी भांडणं होतात, एवढी भांडणं होतात, कारण कोण कमी खातं, कोण जास्त खातं आणि कोणाला काही भेटतच नाही. तर त्याच्यावरनं ड्रामा आहेच आणि आय थिंक आय होप आम्ही सर्व्हाइव्ह करू. येस. टास्क करून आम्ही मिळवू राशन. पण तू फूडी किती आहेस? मी ॲक्चुअली एवढी फूडी नाहीये. पण मला काही गोष्टी मला पाहिजे माझ्या हिशोबाने. मला थोडं डाएट फूड आवडते. मला कमी तिखट. मला ॲक्चुअली हिरव्या मिरचीची ॲलर्जी आहे. ती जी लवंगी मिरची आहे ना, त्याची ॲलर्जी आहे. तर मी तिखट खात नाही. मी मोस्टली ब्लँड फूड खाते आणि मी थोडी डाएट कॉन्शियस आहे. बट आय लव्ह फ्रुट्स आणि बघूया हां, तसंही त्या घरात जास्त भेटणार पण नाहीये. तर मी त्याच माइंडसेटनी चालले आहे. येस. पण आता माइंडसेट म्हणजे एक मेंटल हेल्थ जी त्या हो, घरात हो. खूप म्हणजे डिस्ट्रॉय होऊन जाते एक टाइम हं. नंतर. मला सांग असं असतं ना, की सिच्युएशन येतात आणि तेव्हा आपण स्वतःला सांभाळतो. यासाठी किती तयार आहेस आणि कशा पद्धतीने स्वतःसाठी स्टँड घेऊन स्वतःला सांभाळणार आहेस? आय थिंक जर बघितलं गेलं खूप आरडाओरडा आणि खूप फाईट्स आणि रिअल फाईट्स असेल, तर आय थिंक स्वतःला बेटर थोडं आयसोलेट करा. आपले जे मत आहे ते मांडा. पण जास्त इन्व्हॉल्व होऊ नका, की तुमचं डोकंच खराब होईल आणि तुम्ही पण तसेच वागायला लागेल. तर आय थिंक ते मी एक मेंटेन करीन आणि आय थिंक बिग बॉसमध्ये तुम्हाला हेल्प नेहमी भेटते. तुम्हाला मेडिकल हेल्प भेटते आणि तुम्हाला सायकायट्रिस्ट पण हेल्प येस. असते. तर आय थिंक यू कॅन नाही भेटलं तर मेडिटेट करा, नाहीतर झोपून जावा. येस. पण काही जण असतात ना, जे लव्ह अँगल थ्रू देखील खेळतात गेम. सो असा काही विचार केला, की लव्ह अँगल झालं तर तू तिकडे चांगलीच राहशील, त्या अँगलने गेम नाही खेळणार. लव्ह अँगल बाजूला ठेवशील आणि गेम बाजूला ठेवशील. ॲक्चुअली तिथे रिॲलिटी शोमध्ये आय थिंक गेम नाही खेळलेलं बरं असते, कारण तुम्ही जेवढे रिअल लाईन आय थिंक ते बेटर आहे. इफ इट्स रिअल देन व्हाय नॉट? बट आय थिंक जस्ट फॉर द शो इट्स लाइक आता आय थिंक इट्स टू ड्रामॅटिक. सोनालीची फ्रेंडशिप करायची असेल, तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या समोरच्याने जपल्या पाहिजेत असं वाटतं? आय थिंक फ्रेंडशिपमध्ये मला ट्रस्ट पाहिजे. सेकंडली मला म्हणजे मला कोणी टेम नाही केलं पाहिजे. कारण मी दुसऱ्याचं पण रिस्पेक्ट ठेवते. तर माझे ओपिनियन्स आणि जे माझे हे आहे थॉट्स ते अप्रिशिएट केलं पाहिजे आणि बस आय थिंक थोडं फन असलं पाहिजे. आय थिंक जास्त काय नाही. आय एम नॉट एक्स्पेक्टिंग शोवर तरी. येस. पण आता मी जेव्हा Instagram पाहिला, हं, तेव्हा मला कळालं, की तुला म्हणजे बोल्डनेस असा भरभरून आहे, असं बोलतो हं, ना एखादीमध्ये. हे सगळं कधीपासून सुरू झालं? ही मॉडेलिंग आणि एक सुरुवात असते ना, ती हं. कशा पद्धतीने सुरू झाली होती? तर माझं फर्स्ट जॉबच किंगफिशर कॅलेंडर होतं. सो इट येस. वॉज अ बिकिनी कॅलेंडर आणि त्याच्यानंतर इट वॉज नॉट लाइक नो लुकिंग बॅक. तर कॅलेंडरमुळे ते जेव्हा तुम्हाला बिकिनी घालावं लागतं, यू हॅव टू बी बोल्ड. पण तेव्हा मी खूप नर्व्हस होती अँड मी वेट लॉस केलेलं, डाएटवर होती, एक्सरसाइज सगळं ते रिजिम एकदम परफेक्ट होतं आणि Instagramवर आय थिंक मी थोडी कॉन्फिडंट आहे माझ्या बॉडीला घेऊन. कारण मी एक्सरसाइज पण करते, मी डाएट पण करते आणि आय टेक केअर. तर आय थिंक इफ यू हॅव इट, फ्लॉन्ट इट. माझा येस. तो मंत्र आहे. पण एक मिथ आहे ना, की हं, असं तुला बोल्डनेसवरनं खूप बोललं जातं किंवा सोशल मीडियावर. पण तू एक साधी भोळी हं. महाराष्ट्रीयन गर्ल आहे, पण असं तू सगळ्या म्हणते. बोल्ड पोरी तशाच असतात. ते ॲक्चुअली फक्त मिथ आहे. जस्ट अ फसाड की ती बोल्ड आहे तर ती अशी असणार, ती तशी असणार. पण हे फक्त प्री कन्सिव्ह नोशन आहे. पण रिअलमध्ये सगळे खूप सिंपल असतात. सगळे एकदम ते बोलतात ना मराठी माणूस एक येस. सिंपल, ते सगळे तसेच आहे. येस. मराठी फूडमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं तुला? मला महाराष्ट्रीयन जेवणात मला वरण-भात खूप आवडते आणि सिंपल म्हणजे कोशिंबीर किंवा नॉन-व्हेजमध्ये मला फिश आवडते. तर आय थिंक आणि मला मटण पण येस. हां. जेवण बनवायला किती आवडतं? मला जेवण अजिबात येत नाही बनवता आणि मला त्याच्यावरच प्रॉब्लेम आहे, की माझं काय होणार?
आणि मला म्हणजे मला सकाळी उठून ब्रेकफास्ट पण लागतो, तर मला माहित नाही तिथे मला ऑल द बेस्ट बोला. येस. मला जेवण येत नाही पण बनवता, पण मला थोडं इतकं फक्त चहा असं काहीतरी बनवता येईल. मला सांग की आता जसं तू म्हणाली जेवण येत नाही, सो ड्युटीज असतात. कोणत्या ड्युटीज तुला करायला आवडतील आणि कोणत्या ड्युटीज नाही करायला आवडणार? मला ऍक्च्युली अजिबात काही करायला आवडणार नाही. जस्ट बिंग ऑनेस्ट. कारण कोण सकाळी उठून झाडू आणि भांडी करते? कोण नाही करत. कोण करते? आय डोंट नो. कोण नाही करत. तर आय थिंक मला घरची कामं तर अजिबात आवडत नाही. पण पण आता गेल्या आहे तर काहीतरी करावं लागेल. ते बघूया. काय ना काय, कोण ना कोण कॅप्टन काय ना काय ड्युटी तर अलॉट करेन. आणि ड्रामासाठी असंच देईन जे नाही करायचंय. हो. आणि मला सांग रितेश सरांसोबत काम करण्याचा तो एक्सपिरियन्स कसा होता? आणि आता कट्टू भाऊच्या धक्क्यात ते ओरडूही शकतात, तुम्हाला ॲप्रिसिएशनही देऊ शकतात. सो कशा पद्धतीने हे सगळं विचार केलास त्यांना घेऊन? ऍक्च्युली मी ज्या रीतीने रितेशला ओळखते, मी भाऊच्या धक्क्याच्या हिशोबाने ओळखत नाही. कारण माझं रॅपो विथ रितेश देशमुख थोडं वेगळं आहे. इट्स फ्रेंडली. Yes. आणि ते माझे को-स्टार होते आणि खूप फ्रेंडली आणि खूप हंबल आहे आणि खूप नाईस डाऊन टू अर्थ आहे. तर मला भाऊचा धक्काचा एक्सपिरियन्ससाठी मी पण ऍक्च्युली थांबल्या की कसं असणार. पण मला धक्का नको, मला प्रेम पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते प्रेमळ आहे, ते प्रेम देणार. पण आय थिंक होस्ट माहिती आहे, जेव्हा तुम्ही रॉंग जातात तेव्हाच ते तुम्हाला कॉल आउट करतात ना. तर असं ते आणि आणि जेव्हा तुम्ही अगोदर कोणाला ओळखतात ना, तो एक सॉफ्ट स्पॉट असतोच. येस. जेव्हा 8 सीझन होता आणि आता असं असतं ना, की आपण एक गोष्ट शिकतो आणि शिकल्यावर आपल्याला कळतं आता दुसऱ्यांदा आपण ती गोष्ट करायची आहे. असं वाटतं तेव्हा ही एक गोष्ट अशी केली नसती, तर तेव्हा मी ते सीझनही जिंकली असती. हां, तेच. तो लेट बॅट ॲक्चुअली तो इंटेन्शन नव्हता फर्स्ट टाईम की मला ट्रॉफी भेटेन किंवा मी विनर असणार. आणि मला गेम पण एवढा माहीत नव्हता कारण मी खूप रॉ होती त्यावेळेस. मला सांग हिंदी चित्रपटांमध्ये इतकं काम केलं आणि हिमेश रेशमिया असो आणि रितेश देशमुख असो, असं वेगवेगळ्या ह्याच्यात तू काम केलंयस. मला सांग ते काम करण्याचे एक्सपिरियन्स त्यांच्यासोबतचे कसे होते? आणि आता असं वाटतं की तेही मला सपोर्ट करणारच आहेत आता. आय थिंक बॉलिवूड आणि मराठीचं मी एवढंच बोलू शकते की रियालिटी शोवर तुम्ही रिअल असतात, तुम्ही स्वतः असतात. तुम्हाला ऑडियन्स तुम्ही कसे आहे, तुम्ही कोण आहे, तुमच्या नावाने ओळखलं जाते. आणि मूव्हीजमध्ये तुम्हाला कॅरेक्टर प्ले करावा लागतो. चाहे ते इधर मूव्हीज असो की टेलिव्हिजन असो की सीरीज असो, तुम्ही कॅरेक्टर प्ले करत आहे. पण काम आहे. तुम्हाला बेसिकली पडद्याच्या पुढे उभं राहायचंय, तुम्हाला एंटरटेनमेंट करायचंय आणि आय थिंक तेच आहे मेन एंटरटेनमेंट फॅक्टर. बट मला ॲक्च्युली सगळं करायला आवडते. मला गाणं करायला पण आवडते, म्युझिक व्हिडिओज पण आवडतात, मला सीरीज पण आवडतात, मला टेलिव्हिजन पण आवडते, मला मूव्हीज पण आवडते आणि मला रियालिटी शोज पण आवडतात. वा. मला सांग मराठीमध्ये असं कोणासोबत काम करण्याची इच्छा आहे? एक असतं ना. मराठीमध्ये आय थिंक रितेश बरोबरच पुन्हा. पुन्हा काम करायचं. रितेश इज कूल. येस. मला सांग एवढं सगळं काम करताना किंवा आपण तयार होत असताना खूप मोठे टर्निंग पॉइंट्स येतात. तर मी तुला आत्ता विचारलं की आत्ता ते बघतेस किंवा अरे मी एवढा मोठा तो डिसिजन घेतला आणि तेव्हा त्यातनं बाहेर झाली किंवा त्यावर मात केली. अशी कोणती ती वेळ होती की जेव्हा असं वाटलं की मी त्यावर मात केली ना तर मी काहीही करू शकते? आय डोंट थिंक सो माझ्या नशिबात अजून काय डाऊनफॉल आला. टचवूड. हा, टच ब्लॅक. तर आय थिंक कोणाच्या नशिबात आला पण नाही पाहिजे. कारण बापरे, मला माहित नाही ते कसं असते आणि मला इंटरेस्ट पण नाहीये. ट्रोल्स जेव्हा केलं जातं तेव्हा कसं डील करतेस तू? ऍक्च्युली ट्रोलिंग बिग बॉस मध्ये वेगळं असते. एक आतमध्ये बिग बॉस असतो आणि एक बाहेर बिग बॉस Yes. असतो. तो फॅन्सचा असतो बिग बॉस. तर कधी कधी दुसरे कंटेस्टंटचे फॅन्स तुम्हाला लेट डाऊन करत आहे, हो. म्हणजे पुट डाऊन करत आहे. तर तुमच्या कधी कधी अँटी कॅम्पेन पण चालते. तर तो बिग बॉस पण असतो. तर आय थिंक आम्ही तर आतमध्ये असतो तर आम्ही तर एवढं लक्ष देत नाही. पण आय थिंक बाहेर आल्यावर तुम्ही प्लीज त्याच्यावर जास्त लक्ष देऊ नका. कारण मेंटल हेल्थ तुम्ही काळजी घ्या. अँड टेक एव्हरीथिंग लाईक पिंच ऑफ सॉल्ट. सगळा एक्सपिरियन्स आहे जीवनातला. सो मेक द मोस्ट ऑफ इट. येस. तुझी बहीण देखील याच फील्डमध्ये आहे. उज्ज्वला. मला सांग की बहिणीकडनं काय सपोर्ट आहे आता? आणि मला असं वाटतं तिला बघत बघतच ही फील्ड निवडली गेली असं आहे. हो, ऍक्च्युली ऑफकोर्स ती खूप सक्सेसफुल सुपर मॉडेल आहे उज्ज्वला राऊत. आणि आज ती बॉम्बे टाइमच्या फ्रंट पेजवर पण आहे. सो
सो आय थिंक या प्राऊड टू बी अ सिस्टर. आणि हा तिला बघूनच हे मीन्स इट वॉज प्रिटी ऑब्वियस ती या क्षेत्रात आहे. अँड विथ माय लुक्स अँड हाईट आणि तो ॲटिट्यूडमुळे इट वॉज प्रिटी नॅचरल की मी पण याच क्षेत्रात जाणार. आणि तिला आता किती प्राऊड फील होतंय तुझ्यावर. तिला आता आय थिंक आय एम शुअर शी इज प्राऊड. येस. बट वी सिस्टर्स आम्ही खूप कम्पिटेटिव्ह पण आहे, प्रेम पण खूप आहे, खूप सपोर्ट पण आहे. तर यु नो सगळं आहे. इट्स लाईक अ मिक्स. कारण एक बहिणी, आम्ही 5 बहिणी आहे बाय द वे. वा, 5 बहिणी आणि तू मी किती सगळ्यात बहिणी? शेवटची आहे. तू मग शेवटची. सगळ्यांची लाडकी. हा. सो थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.